दुधीच्या कोफ्त्यांची रेसिपी पाहिली। आज आपण कोफ्त्यासाठी करीची रेसिपी पाहणार आहे। इथं मी 2 मोठे टेबलस्पून दही घेतलेलं आहे। दही छान फेटायचं आहे। त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, जिरा पावडर, धना पावडर आणि हळद थोडी टाकलेली आहे। आता एक वाटण करून घ्यायचं आहे। 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, एक कांदा छोटा लांब काप करून, टोमॅटो एक छोटा, काजू, बदाम आणि कोथिंबीर आणि इथे 3 टेबलस्पून वाळलं खोबरं किसून घेतलेलं आहे। ते घालायचं, याचं वाटण छान करून घ्यायचं आहे। एका कढईमध्ये कोफ्ते तळलेलंच मी तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे टाकून घेऊया, मोहरी टाकून घेऊया फोडणीसाठी। आता यामध्ये 2 लवंगा, 2 वेलची, 1 तमालपत्र, 1 दालचिनी आणि भरपूर असा 2 मीडियम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया। ते छान गुलाबी रंगावर परतून घेऊया। एक मोठा टोमॅटो बारीक चॉप करून घातलेला आहे। टोमॅटो बारीक होण्यासाठी थोडं मीठ टाकलेलं आहे। आणि आता इथे मसाले घालून घेऊया। धना जिरा पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं आमचूर पावडर आणि थोडं मीठही करीला हवे तितकं मीठही मी इथं घातलेलं आहे। आता सगळे मसाले चांगले तेलावर परतून घेऊया आणि आता वाटण केलेलं ते घालून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता दह्याचं जे मिश्रण केलेलं आहे ती गॅसची फ्लेम बारीक करून ते यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि एकसारखं सतत हलवायचं आहे, म्हणजे दही फुटणार नाही। आता आपणाला जशी दाटसर करी पाहिजे तितपत गरम पाणी घालायचं आहे। उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि थोडीशी कसुरी मेथी घालूया आणि छान उकळी काढून घेऊया। आता याला सर्विंग करताना मी इथे यामध्ये करीमध्ये कोफ्ते घातलेले नाही आहेत, तर कोफ्ते मला कुरकुरीतच आवडतात, म्हणून मी बाउलमध्ये कोफ्ते ठेवून वरून करी घातलेली आहे। अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।